रोज ज्या जाणाऱ्या असतात सर्व्हिसला त्यांची काय अवस्था. आणि तुम्ही बघा रोज सकाळच्या गाड्यांना पुरुषांच्या डब्यात आवाजही नसतो, पण महिलांच्या डब्यात भांडणं झालीच पाहिजे. अगदी मारामारीवर येतात आणि कधी कधी ज्या सोडवायला देतात भांडणारे राहतात बाजूला, ज्या बिचारा सोडवायला देतात त्यांनाच त्याचा फटका बसतो. हे असं किती दिवस चालणार आहे. आपण एकमेकीला मदत करू शकत नाहीत का. खरं तर सगळे पुरुष सगळे जर म्हणत असतात 10 पुरुष एकत्र आले तर चालतील, पण 4 महिला एकत्र नको. इतके शापित आहोत का आपण. एक प्रकारे शापितच झालं ना की आपण एकमेकीला समंजसपणे काही 4 गप्पा एकमेकीला सांगणं, एकमेकीचं दुःख वाटून घेणं, त्यापेक्षा आपण एखादी जर आपल्या नजरेत असेल तर तिला वाईट कसं करायचं हे महिला आधी करतात. मग कसला आले वुमेन्स डे आणि कसला जागतिक महिला दिन. हे आपल्याकडून थांबलं पाहिजे. आपण महिलांनी आपल्यासाठी एकजूट होऊन भांडलं पाहिजे, स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. पण आपण वेगळंच करतो. आणि आता आपण 21वे शतक ओलांडून पुढे चाललोय, तरी आपल्यामध्ये जर सुधारणा होत नसेल तर यासारखं वाईट कोण नाही. मगाशी डॉक्टर ताई म्हणाल्या की महिला रक्तदान करण्यात मागे असतात. मी मान्य करेन, पण ताई मला अभिमान वाटतो सांगायला, मी माझ्या ऍक्सिडेंट होण्याच्या आधी 13 जणांना रक्तदान केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तर एक माझी स्वतःची सख्खी मोठ बहीण सिरियस होती. 1 महिन्याच्या आत तिला रक्तदान म्हणजे रक्त हवं होतं आणि माझं ओ पॉझिटिव्ह रक्त असल्यामुळे मी डॉक्टरांना खोटं बोलले की या 3 महिन्यात मी रक्त दिलं नाही आणि तिला रक्तदान केलं. पण हे केव्हा घडतं, जेव्हा तुम्हाला संस्कार मिळतात तेव्हा. तुमच्या आई वडिलांकडून. खरं तर आई आणि वडील आपले पहिले गुरु असतात, आपले शिक्षक आपले दुसरे गुरु असतात. आणि आई वडील जे संस्कार देतात त्या संस्कारावर आपण पुढे जातो. शिवाजी जन्माला यावा पण तो समोरच्याच्या घरात, माझ्या घरात नको, ही जी आपली वृत्ती असते ती खूप वाईट आहे. आणि संस्कारांची देण म्हणाल तर आपल्या आईकडनं मुलांना ती संस्कारांची देण पहिल्यांदा जाते. आम्ही 6 बहिणी, आम्हाला 6 बहिणींना संस्कार लावण्याचे काम आई करायची. अगदी एकीचं चुकलं तर सगळ्यांना घरामध्ये मोठं बाथरूम, सगळ्यांना त्या बाथरूममध्ये कोण पायपाणी मारायची आणि आजी आजोबा बाहेरनं ओरडत असायचे आमच्या लेकी येतात त्यांना मारायचं नाही असं. पण जी जरब असते ती शिस्त असते ती वडिलांनी लावली. मी खूप लहान होते वडील गेले तेव्हा, पण माझ्या मोठ्या बहिणी त्यावेळेस काय एवढं ट्रेन शहापूर आसनगावला ट्रेनचं हे कमी होतं, वाहतुकीचं ट्रान्सपोर्टेशन पण खूप कमी होतं. पण जर एखाद वेळी दादरच्या किंवा मुंबईच्या नातेवाईकांकडे जायची वेळ आली तर बाकीचे सगळे त्याला घाबरवायचे, पोरी तुम्ही कशा जाणार आहे करणार. पण माझे वडील सांगायचे जा तू बिंदास, रात्री 7 वाजेपर्यंत तू आली नाही ना सकाळ व्हायच्या तुला मी घरी आणेन. म्हणजे हा विश्वास असतो जो आपण मुलांना दिला पाहिजे. त्यामुळे आपलं मूल, मग ती मुलगी असो मुलगा असो, त्याच्या मनामध्ये एक आत्मविश्वास असतो की बाबा मला जर उद्या काय झालं तर माझा परिवार, माझे वडील, माझी आई माझ्यासोबत आहे. आणि हे तिथेच मूल शिकतं जेव्हा त्याला लहानपणापासून हा विश्वास दिला जातो. आपण काय करतो, शाळेमध्ये काही चुकलं, पूर्वी आपण खूप मार खाल्लेला आहे शिक्षकांचा, पण आता जर मूल शाळेमध्ये चुकलं तर आई वडील तेच शाळेत जातात, आमच्या मुलाला तुम्ही का मारलं. आजकालची मुलं एवढी शार्प आहेत की तोच धागा पकडतात आणि पुढे मारलं नसेल तरी घरी जाऊन खोटं पण सांगतात की मला शिक्षकांनी मारलं, मला असं झालं तसं झालं. पण त्यांची चुकी असते, ती चुकी झाकून आई वडील शिक्षकांवर उलटतात. त्यामुळे सरकारला आता कायदा करायला लागला की मुलांना शाळेत मारायचं नाही. ठीक आहे, काही शिक्षक चुकीचं वागतात ते मी मान्य करते, पण ही जी काही शिकवण असते का मुलं लहानपणी लहान असताना मुलं शाळेत ना आली आमच्या गुरुजींनी असं शिकवलंय, आमच्या बाईंनी असं शिकवलं, तर ते आपण काय करतो, हे काय तुमचे शिक्षक, ते असं नाही, ते असंच करायचं. हे असे जे संस्कार आहेत तर शिवबा कसा घडेल, संभाजी कसा घडेल. तुमचं मूल चिखलात लोळलं पाहिजे, पावसात खेळलं पाहिजे, मैदानात तो सगळे खेळ मैदानी खेळला पाहिजे आणि सर्वांगीण विकासातूनच तुमचं मूल घडतं. पण त्यासाठी आधी तुम्ही घडल्या पाहिजे. तुम्ही घडल्या तर तुमचं घर घडतं. आता मॅडमनी सांगितलं की शहापूर तालुक्यात अंधश्रद्धा वगैरे खूप आहे.
आहे, पण मॅडम ते आदिवासी भागामध्ये आहे. आता शहापूर, वाडा, मुरबाड हे सगळे सुशिक्षित तालुके झालेत आणि आज मुली जेवढ्या शिकतात तेवढं मुलंही शिकत नाहीत. म्हणजे कधी कधी आम्हाला वधूवर मेळाव्यांमध्ये बघायला वाटतं की मुलींच्या डिग्र्या खूप पुढे असतात आणि मुलं त्या मानाने खूप कमी असतात आणि मग तिथे जोड्या जमवताना खूप कष्ट येतात. आणि मला एक सांगा, आपल्याकडे आता आणखी एक नवीन प्रथा अशी आली आहे की मुलींना घरात शिकवलं जातं, सासू सासरे जवळ नको. सासू सासरे म्हणून वैताग, ही गोष्ट म्हणजे जबाबदारी, वैताग. का शिकवतो आपण असं मुलांना? का आपण त्यांच्यासमोर असं बोलतो? जसे माझे आई वडील आहेत तसे माझे सासू सासरे नाहीत का? जशी माझी आई कधीतरी चुकते तर माझी सासू चुकते, तर तिला सांभाळून घेण्याचं काम आपलं नाही का? मुली आजकाल बिनधास्तपणे लिहितात की सासू सासरे नको, कल्याणला ठाण्याला राहणार असतील फ्लॅट घेऊन तर आम्ही लग्न करायला तयार आहोत. म्हणजे इतकी विचित्र मेंटॅलिटी मुलींची झालेली आहे आणि याला जबाबदार आपणच असतो. आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे की हे चुकीचं आहे. जसे आम्ही तुझे लाडके आहोत तसे तुझे सासू सासरे तुझे लाडके झाले पाहिजेत, त्यांना तू प्रेम दिले पाहिजे. समजा जर एकुलता एक मुलगा असेल आणि जर मुलीला ही शिकवण असेल तर त्या आई वडिलांनी करायचं काय? वृद्धाश्रम गाठायचं. स्वतःचा हक्काचं असताना वृद्धाश्रम का गाठायचं? त्यांचं सगळं हक्काचं असतं, त्यांनी मुलाला शिकवलेलं असतं, मुलाला आयुष्यभर सांभाळून त्याला ज्या उंचीपर्यंत पोहोचायचं त्या उंचीपर्यंत पोहोचवलं असतं आणि त्यालाच आपण त्याच्या आई वडिलांपासून करतो. याच्यासारखं मोठं दुर्दैव कुठलं नाहीये.